जी न्यूज चॅनलमध्ये सर्व प्रेक्षकांचं हार्दिक स्वागत। ताज्या घडामोडी पाहण्यासाठी जी न्यूज चॅनलला सबस्क्राइब करा। 12वी नंतर आपल्या पाल्यांच्या उज्ज्वल भवितव्य व उत्तम करिअरसाठी कृषी शिक्षण आपल्या कर्जत तालुक्यामधील मिरजगाव शहरात BSc ॲग्रिकल्चर सद्गुरू कृषी महाविद्यालय मिरजगाव, महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी मान्यताप्राप्त कृषी क्षेत्रातील आधुनिक तंत्रज्ञान संशोधन तसेच प्रत्यक्ष प्रशिक्षणाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना यशस्वी करिअरसाठी तयार केले जाते। या महाविद्यालयामध्ये अनुभवी व तज्ञ प्राध्यापक वर्ग, डिजिटल क्लासरूम होते। चला तर मग आजच आपला प्रवेश निश्चित करूया। प्रवेशासाठी संपर्क सद्गुरू कृषी महाविद्यालय मिरजगाव, तालुका कर्जत, जिल्हा अहिल्यानगर, महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी मान्यता प्राप्त, प्राचार्य डॉक्टर रामदास बिटे, संपर्क क्रमांक 7722 05 35 03, प्राध्यापक राहुल मेहत्रे 7722 05 35 10 ह्या क्रमांकावर संपर्क साधावा आणि आपला प्रवेश निश्चित करावा। कर्जत तालुक्यातील शेतकऱ्यांसाठी आज अतिशय महत्त्वपूर्ण घटना घडली आहे। कर्जत कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये आता प्रत्येक गुरुवारी आणि सोमवारी पुन्हा एकदा शेतकऱ्यांच्या शेतीमालाचे जाहीर लिलाव सुरू करण्यात आले आहे। कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती काकासाहेब तापकीर यांच्या अध्यक्षतेखाली आज संचालक मंडळ, व्यापारी आणि शेतकऱ्यांच्या उपस्थितीमध्ये ही बैठक संपन्न झाली आणि यामध्ये अतिशय महत्त्वपूर्ण असा निर्णय घेण्यात आला आहे। कर्जत तालुका कृषी उत्पन्न बाजार समिती ही राज्यातील अग्रेसर बाजार समिती म्हणून ओळखली जाते। अतिशय मोठी आर्थिक उलाढाल आणि शेतकऱ्यांना अतिशय चांगला भाव देणारी मार्केट कमिटी म्हणून ही नावारूपाला आली आहे। मात्र या ठिकाणी शेतकऱ्यांचे मालाचे थेट लिलाव सुरू करावेत अशी मागणी काही दिवसांपासून शेतकरी करत होते। या मागणीचा संचालक मंडळाच्या आज झालेल्या बैठकीमध्ये या ठिकाणी विचार करण्यात आला आणि हे बाजार समितीचे लिलाव आता आजपासून सुरू झाले आहेत। विशेष म्हणजे या लिलावामध्ये इतर व्यापाऱ्यांना देखील सहभागी होता येणार आहे। पाहूया याबाबत माहिती देताना कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती काकासाहेब तापकीर व संचालक काय म्हणाले ते। किंवा मार्केटमध्ये निलाव होत नाही, त्या अनुषंगाने आज मार्केट कमिटीमध्ये व्यापाऱ्यांची बैठक घेण्यात आली आणि जे कोविडपासून जे बंद होते निलाव ते पूर्ववत सुरू करण्यासाठी व्यापाऱ्यांना सूचना देण्यात आली की काही कुठल्याही परिस्थितीत कुठलंही कारण न सांगता निलाव हे झाले पाहिजे, कारण शेतकऱ्यांची मागणी आहे। त्याच्यामुळे शेतकऱ्यांसाठी ही संस्था शेतकऱ्यांसाठी आहे आणि शेतकऱ्यांच्या आणि व्यापाऱ्यांच्या मधला जो असतो ते मार्केट कमिटीचे सर्व संचालक आणि आम्ही काम करीत आहोत। त्या अनुषंगाने ज्या मागणी आली त्यानुसार आजची मीटिंग घेण्यात आली आणि निलाव घेणे जे सुरू करण्यात आले। तर प्रथम गुरुवार आणि सोमवार या 2 वारी निलाव चालू करण्यात उद्यापासूनच ते चालू होणार आहे आणि निलाव कुठल्याही परिस्थितीत शेतकऱ्यांनी निलावाला माल टाकला पाहिजे। जर शेतकऱ्यांनी निलावाला माल नाही टाकला तर मग ते निलावाला पुन्हा अडचणी येऊ शकतात। त्याच्यामुळे आम्ही पत्रकारांच्या मार्फत आवाहन करतो की बाबा तुम्ही तुमचा माल हा कुठेही हे न करता आपल्या मार्केट कमिटीच्या प्रत्येक आडतेवर निलावाला माल टाका। त्याचा बाजारभाव तुम्ही ठरवून तुम्ही परस्पर त्याची विक्री करू नये, कारण जर असं होत असेल, काय फसवणूक होत असेल तर ते निलावातून ती फसवणूक तुमची थांबली जाईल। त्याच्यामुळे शेतकऱ्यांनी कुठल्याही परिस्थितीत आम्हाला मार्केट कमिटीला सहकार्य करावं आणि आपला माल हा निलाव जे ठरले त्या निलावाच्या दिवशी निलावाला माल टाकण्याची कृपा करावी अशी सर्व शेतकऱ्यांना आमच्या कळकळीची विनंती आम्ही ह्याद्वारे करत आहोत। कारण जर काही लोकांनी जरी काही आरोप करीत असेल किंवा मार्केट कमिटीमध्ये खूप वेगळ्या प्रकारे काहीतरी चाललंय असं कुठल्याही प्रकारचं आरोप करणं सोपं असतं, पण संस्था चालवणं हे तितकंच कठीण असतं। संस्थेकडे पाहताना राजकीय हेतू ठेवून
संस्थेवर न बोलता संस्था आपली कशी पुढे जाईल याच्यासाठी सर्वांनीच, मग ती शेतकरी असो, कोणी गावातील व्यापारी असो किंवा आणि कोणी राजकीय लोक असो, ह्यांनी ह्या संस्थेकडे पाहिलं पाहिजे. राजकारण बाजूला ठेवून ही संस्था चालवण्याचं काम आम्ही करत आहोत. इथं सर्व पक्षाचे संचालक आज या ठिकाणी आमच्या बरोबर काम करतात आणि आम्ही सर्वांना बरोबर घेऊन हे निर्णय घेतले जातात. त्याच्यामुळं काही मार्केटमध्ये असं काही वेगळं चाललंय असा काय कुठला निर्णय किंवा असं वेगळं एकदम शेतकऱ्याची फसवणूक होती असे जे आरोप काय होते ते एकदम चुकीचे बिनबुडाचे आरोप आहेत. त्याच्यामुळे जर कोणाला काही शंका असेल तर त्यांनी मार्केटमध्ये येऊन सुद्धा चर्चा केली पाहिजे. त्या चर्चेला आम्ही नेहमी तयार असतो. आम्ही तितका वेळ बी देतो मार्केटमध्ये येऊन मार्केटचं जास्तीत जास्त शेतकऱ्यांसाठी काम, कारण ही संस्था शेतकऱ्यांची आणि तालुक्यात एवढीच संस्था शेतकऱ्यांसाठी काम करणारी जिवंत आहे. या राजकारणापायी आपल्या बाकीच्या संस्थेचं काय झालं हे सर्व तालुक्याला माहिती. त्याच्यामुळे ह्या संस्थेत कुणीही राजकारण आणू नये आणि मोकारच आपण स्वतः काचेच्या घरात राहून दुसऱ्यावर दगडफेक करण्यापेक्षा आपण काय करतोय आणि ह्या संस्थेचे काय चाललंय हे पाहिलं पाहिजे. जसं मार्केटमध्ये तुम्ही मागणी करताय की निलाव झाले पाहिजे किंवा त्याच्या FRP प्रमाणे ऊसाला दर त्या ठिकाणी दिले जात नाही, तिकडेही बोललं पाहिजे. कारण ऊस सुद्धा हा शेतकरीच पिकतो आणि शेतकऱ्यांचं नुकसान हा ऊसात इकडच्या मालापेक्षा इकडची जी आधारभूत किंमत शासनाने ठरवून दिली आहे ती जर शेतकऱ्यांचा माल जर व्यापाऱ्यांनी नाही घेतला तर शासन ते खरेदी करते हमी भावाप्रमाणे. त्याच्यामुळे हमी भाव हा शेतकरी जर इकडं नाही पटलं तर तिकडं हमी भावाला नेऊन घालण्याचं काम करीत असते. त्याच्यामुळे शेतकऱ्याची मार्केट कमिटीमध्ये कुठलीही फसवणूक होत नाही. पण विनाकारणच राजकीय हेतू ठेवून काहीतरी चाललेल्या संस्थेत खीळ पाडण्याचं काम काही लोक करीत आहेत. त्यांनी हे करू नये अशी त्यांना, आणि जर तसं त्यांनी जर पाहिलं संस्थेचं कारभार तर संस्था आम्ही ज्यावेळेस आमचं बोर्ड ताब्यात म्हणजे हे बोर्ड सत्तेवर आलं त्या काळात संस्थेचं उत्पन्न हे फक्त 1,48,00,000 होतं. ते आज 25-26 या कालावधीमध्ये 2,15,00,000 उत्पन्न आमचं गेलेलं आहे. जर ह्या संस्थेत कारभार व्यवस्थित आणि कारभार जर होत नसता तर ही संस्था इतक्या पुढं किंवा इतकं उत्पन्न त्या संस्थेचं वाढलं नसतं. म्हणजे शेतकऱ्याचं हित पाहून संस्थेचं हित पाहिलं जाते आणि संस्था ही कशी चांगल्या प्रकारे शेतकऱ्यासाठी काम करते हे आम्ही पाहतोय. आणि संस्थेत अजून बी याच्या व्यतिरिक्त जे शेतकऱ्यांसाठी करत असताना जी संस्थेसाठी काही लागणारे काम आहेत ती कामं आम्ही जास्तीत जास्त हाती घेतलेले आहेत. या ठिकाणी कर्जत या ठिकाणी शेतकरी भवन आत्ताच मंजूर झालेलं आहे. त्याचं काम येत्या 2 दिवसात शेतकरी भवनाचं काम या ठिकाणी चालू होणार आहे. प्रस्तावित मध्ये आम्ही पुन्हा राशीलला बी शेतकरी भवन करतोय, मिरजगावला या ठिकाणी करतोय. त्याचबरोबर या ठिकाणी वजन काटा हा कर्जतला नव्हता आणि राशीलला बी नव्हता आणि मिरजगावला फक्त वजन काटा होता. तर या ठिकाणी कर्जतला मागच्या 5-6 महिन्यापूर्वी वजन काटा चालू केलेला आहे. आता मिरजगावला 2 दिवसात वजन काटा चालू होणार आहे. म्हणजे हे काम जे आहेत ही संस्था प्रगती पथावर नेण्याचं काम आमच्या संचालक मंडळाने आम्ही करत आहोत. आणि जे काम सर्व संचालक देते प्रत्येक संचालक हा शेतकरीचं हित डोळ्यासमोर ठेवून हे कारभार या संस्थेमध्ये चालू आहे. त्याच्यामुळं विनाकारण राजकारण ह्याच्यामध्ये आणून राजकीय हेतूने कुणी ही संस्थेकडे पाहू नये. 3 वर्षामध्ये तुम्ही झालेली कामं पहा. जी संस्थेत तिथं काहीच कुठल्याच सुविधा नव्हत्या, साधी तिथं टॉयलेट बाथरूमची सुद्धा व्यवस्था नव्हती. त्या तिन्ही ठिकाणी त्या ठिकाणी पहिलं आम्ही जर स्वच्छतागृहाचं काम हाती घेतलं आणि स्वच्छता ठेवायचं काम केलं. म्हणजे कुठल्याही मार्केटमध्ये कुठलंही हे असो ते काम प्राधान्याने आम्ही हाती घेतलेले. आता आपल्या मार्केटची सर्वात जर अडचण असेल तर फक्त रस्त्याची अडचण या ठिकाणी तिन्ही ठिकाणी फार मोठी अडचण आहे. ती अडचण सोडवण्यासाठी आम्ही मागच्या 2-8 दिवसापूर्वी माननीय आमचे नेते
सभापती राम शिंदे साहेब यांच्या कानावर घातलेली आहे की आम्हाला कुठल्याही काही परिस्थिती करून आम्हाला रस्त्यासाठी निधी उपलब्ध करून द्या. त्यांनी तो मान्य केलेला आहे की तुम्हाला येत्या ह्या वर्षभरात रस्त्यासाठी कसं काय करता येईल हे आम्ही तुम्हाला काम देऊ. त्याच्यामुळे ही संस्था माननीय नेते राम शिंदे साहेब यांच्या नेतृत्वाखाली चांगलं काम करीत आहे. त्याच्याकडे कुणीही गालबोट लावण्याचं काम करू नये अशी मी तालुक्याच्या जनतेला विनंती करतो. आज कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये व्यापारी संचालक आणि सर्व व्यापारी आणि सर्व चेअरमन व्हाईस चेअरमन आणि सर्व संचालक मंडळ यांच्यात एक तातडीची मीटिंग झाली. त्या मीटिंगमध्ये असं ठरलं की उद्याच्या उद्या निलाव सुरू करण्याची चेअरमननी व्यापाऱ्यांना सूचना दिल्या. त्या सर्व व्यापाऱ्यांनी मान्य करून उद्याच्या उद्या निलाव सुरू करणार असं म्हणलेलं आहे. आणि काही शेतकरी किंवा काही बाहेरचे लोक जे म्हणतात की व्यापाऱ्यांना त्रास आहे इथं किंवा व्यापारी आणि चेअरमन ह्याच्यात काय साठे आर्थिक आहे ते तसं काही नसून सर्व शेतकऱ्यांचं चांगलं वजन चांगले भाव मिळण्याची आम्ही हमी घेतो. आणि उद्यापासून 1 वाजता निलाव सुरू होतील आणि सर्व शेतकऱ्यांनी निलावाला माल टाकावा एवढी विनंती करतो व्यापारी संचालक म्हणून आणि थांबतो. आज कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये कृषी उत्पन्न बाजार समितीचे समन्वयक काकासाहेब तापकीर असतील, सर्व संचालक मंडळ, व्यापारी संचालक या ठिकाणी सर्व व्यापारीकडून आता जे सभापतींनी सांगितलं की उद्यापासून शनिवार आणि सोमवार आणि गुरुवार 2 दिवशी या ठिकाणी शेतकऱ्यांना आवाहन करण्यात आले की निलाव होतील आणि शेतकऱ्यांना निश्चित एक कॉम्पिटिशनमध्ये त्यांचा फायदा आणि त्यांना बाजार मिळणार आहे. आणि सभापतींनी आत्ताच सांगितलं की तालुक्यातील ही महत्त्वाची एक सहकार संस्था आहे. याच्यामध्ये गेले 3 वर्षात सभापती आणि सर्व संचालकांनी यांच्या कार्यकालामध्ये आमच्या कार्यकालामध्ये 3 ठिकाणी राशीन असेल, बाजार, मिरजगाव असेल, कर्जत या ठिकाणी निश्चितच मार्केटला तालुक्यातील कुठलाही शेतकरी आला तरी कृषी उत्पन्न बाजार समितीची उन्नती प्रगती ही दिसून येते. याच्यातच खरं म्हणजे महत्व आहे. आता सभापतींनी सांगितलं की शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली काम करत असताना उर्वरित 2 वर्षामध्ये जे काही मार्केट समितीचे मार्केट कमिटीचे जे काही प्रलंबित प्रश्न आहेत, रस्ते असो, विशेष म्हणजे हमाल कामगार असतील, मापवाडी असतील, अतिशय चांगलं काम या ठिकाणी व्यापाऱ्यांच्या माध्यमातून चालू आहे. व्यापाऱ्यांनी सुद्धा आता सांगितलं, सभापतींनी सांगितलं तालुक्यातून जे म्हणजे करमाळा असेल, नगर असेल किंवा भिगवण, बारामतीतून जर व्यापारी निलावासाठी आले तर निश्चितच त्यांनी मगाशीच या ठिकाणी सर्व म्हणजे पत्रकारांसमोर सांगितलं की आम्ही त्यांना चांगल्या पद्धतीची वागणूक देऊ, त्यांना त्यांचा आदर सत्कार करू आणि शेतकऱ्यांना चांगल्या प्रकारचा कॉम्पिटिशनमध्ये बाजार मिळेल ही आम्ही त्याचं हित जोपासू असं व्यापारी संचालकांनी सुद्धा सांगितलं. आणि सर्व संचालक हे शेतकऱ्याच्या हितासाठी चांगल्या पद्धतीचं काम करते. सभापतींनी सांगितलं पाण्याची व्यवस्था असेल, शौचालयाची व्यवस्था असेल, लाईटची व्यवस्था होईल, वजन काट्याची व्यवस्था झालेली, शेतकरी भवन झालेले, या माध्यमातून अतिशय चांगल्या प्रकारचं आम्ही सर्व संचालक मंडळ काम करतोय. आता मोठ्या शहरात जाण्याची गरजच नाही, कारण कोणतंही लोखंडी मेटल कटिंग सोपं झालंय. कोणताही लोखंडी पत्रा कट करणं, डिझाईन करणं यासाठी कर्जत तालुक्यातील पिंपळवाडी या ठिकाणी कंपनीत अत्याधुनिक अशी लेझर कटिंग मशीन उपलब्ध झाली आहे. लेझर मशीन मध्ये होणार 0.5 ते 12 mm आकारापर्यंत कटिंग. लोखंड आणि पत्र्याच्या शीटला पाहिजे तो आकार दिला जाणार. तर हे मशीन कम्प्युटरद्वारे ऑपरेट होणार असून आपण पाहिजे ती डिझाईन पाहिजे त्या आकारामध्ये कटिंग करून घेऊ शकतो. यामुळे अत्याधुनिक दरवाजे त्याचप्रमाणे इतर सर्व साहित्य पाहिजे त्या डिझाईनमध्ये कट करून मिळेल. चला तर मग एक वेळ अवश्य भेट द्या प्रेस्टिन पीक टेक्नॉलॉजी या कंपनीला. ठिकाण पिंपळवाडी, तालुका कर्जत, जिल्हा अहमदनगर. संपर्क 78 880 55 536.